श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज शुद्ध पंचमी म्हणजेच श्री पंचमी. या दिवशी आईने आपल्या मुलांच्या जिभेवर एक शब्द लिहायचा आहे. बघा, प्रत्येक आईला वाटत असतं आपलं मूल हे अभ्यासात हुशार असावं, त्याचबरोबर आपल्या मुलांची अधिक प्रगती व्हावी. आपला मुलगा मुलगी यांनी अभ्यासात अतिशय चांगले मार्क्स मिळून उत्तीर्ण व्हावं. तर त्यासाठी आपल्याला आज एक उपाय करायचा आहे. आईने केला तरी चालणार आहे किंवा वडिलांनी केला तरी देखील चालणार आहे, पण जास्तीत जास्त आईने हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर काय करायचं आहे ते मी सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे शुद्ध पंचमी म्हणजेच श्री पंचमी. या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या जिभेवर एक शब्द लिहायचा आहे. बघा, माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि प्रत्येक आईला वाटत असतं की आपलं मूल हे हुशार व्हावं, त्याने अभ्यासात प्रगती व्हावी, त्याची कुशाग्र बुद्धी बनावी असं वाटत असतं. तर त्यासाठी हा आज उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय दर पंचमीला केला तरी चालणार आहे. बघा, तर पंचमी म्हटलं तर माता सरस्वतीची पूजा करायची असते. तर प्रत्येकाच्या घरात माता सरस्वतीचा फोटो नक्कीच असावा. किमान मुलं अभ्यास करतात ना, तर तिथे तरी नक्कीच असावा. त्याचबरोबर मुलं जेव्हा अभ्यास किंवा पाठांतर करतात ना, तेव्हा त्यांचं तोंड हे नेहमी उत्तर दिशेकडेच असावे. आपलं मूल, कारण आपलं मूल जेव्हा उत्तर दिशेकडे तोंड करून ते पाठांतर करत असताना, तेव्हा त्याची परीक्षेत त्याला त्या प्रश्नांची उत्तरं ही पटपट मिळत असतात. त्याचबरोबर आईनं आपल्या मुलांकडून माता सरस्वतीची पूजा करून घ्यायची. मुलांनी केली तर अतिशय उत्तम. नाही, बघा, मुलं खूप छोटी आहेत, तुमची मुलं हट्टी आहेत, तर आईने करून घेतली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर त्याचबरोबर आईनं आज काय करायचं आहे, आपल्या मुलाच्या जिभेवर दर्भाच्या काडीनं ऐम हा एक शब्द लिहायचा आहे. दर्भाच्या काडीने ऐम हा बीज मंत्र, हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे. तो दर्भाच्या काडीनं मधात बुडवून तुम्हाला एकदाच हा लिहायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. पुन्हा त्याच्यावर रिपीट असं गिरवत बसायचं नाही, ते एकदाच लिहायचं आहे. दर्भाची काडी नसेल तर सोन्याची तार असेल, सोन्याची काडी असेल तर तिने तुम्ही काढू शकता. तीही नसेल तर तुम्ही अगदी चांदीच्या याने देखील केलं तरी चालणार आहे. तेही शक्य नसेल तर बघा, आईच्या कानात रिंग असते, तर ती रिंग तुम्ही स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि ती मधात बुडून त्यांनी जरी ऐम हा शब्द जर आईने लिहिला ना तरी चालणार आहे. आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही बघा, तुळशीची काडी घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि ती मधात बुडून तिने हा शब्द तुम्ही लिहिला तरी चालेल. आणि काहीच शक्य नाही आहे, तुमच्याकडे दर्भाची काडी नाही आहे, चांदी नाही, सोनं, तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताचं मधलं बोट आहे ते मधात बुडून त्याने जरी मुलाच्या जिभेवर तुम्ही ऐम हा शब्द लिहिला ना, तर हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे. अतिशय मुलं तल्लख होत असतात. माता सरस्वतीची त्यांच्यावर कृपा होत असते. मात्र हे लक्षात ठेवा, हा मंत्र तुम्हाला एकदाच लिहायचा आहे. हा शब्द जो आहे तो एकदाच लिहायचा आहे. हे काहीच बघा, त्यानंतर तुमची मुलं बघा कितीही मोठी असोत, छोटी असोत, तरी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी हा टाईम भेटेल तुम्ही कधीही हा करू शकता. पण एक लक्षात घ्या, स्वतःच्या जिभेवर लिहायचा नाही. अगदी आई नसेल तर वडिलांनी, नसेल तर बघा आजी असेल तर कोणीही घरातील लिहिलं ना तरी चालणार आहे, कोणीही करू शकतं. पण त्यातल्या त्यात जर आईने लिहिला ना तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर अगदी मूल लहान असो किंवा पदवी कॉलेजला जरी जात असेल तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसेच तुम्ही बघा, या कुंदे तुषारहार धवला ही माता सरस्वतीची प्रार्थना आहे, ती देखील मुलांना म्हणायला लावा.
किंवा त्यांच्याकडून तुम्ही म्हणवून घेतलं तरी अतिशय उत्तम. त्याचबरोबर सरस्वती मातेचा मंत्र आहे, तो तुम्ही 1 माळ जप करून घ्या तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांकडून बघा तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकात हा मंत्र देखील आहे, ही प्रार्थना देखील आहे. तुम्ही ती पाहून तुमच्या मुलांकडून करून घेतलं, रोज जरी केलं ना तरी काहीच हरकत नाही. फक्त हा जो उपाय आहे ना, दर्भाच्या काडीने ऐम हा शब्द लिहायचा, हा फक्त तुम्हाला दर महिन्यातल्या पंचमीला केला ना तर अतिशय उत्तम. दर महिन्याच्या पंचमीला हा उपाय करायचा आहे. मंत्र आणि प्रार्थना तुम्ही मुलांकडून रोज म्हणून घ्यायची आहे. दर पंचमीला दर्भाच्या काडीने मधात बुडून ऐम लिहायचा आहे. अगदी साधा हा उपाय आहे. अगदी श्रद्धेने, विश्वासाने हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. माता सरस्वती पूजा किंवा सेवा जो अगदी श्रद्धेने करतो ना, त्यांच्या मुलांची, त्या मुलाची प्रगती ही होतच असते. मुलाची बुद्धी तल्लख होत असते, त्याची एकाग्रता वाढते, त्याची बुद्धी कुशाग्र होत असते, ते एकपाठी होत असतात. आता एकपाठी म्हणजे काय तर बघा, वाचलेले किंवा त्यांनी जे काही पाठ केलेलं आहे ना ते एकदा वाचलं तरी त्यांच्या लक्षात राहतं, त्यांच्या अभ्यासात मन लागतं. अगदी दर महिन्यातील पंचमीला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल एकदा करून चालणार नाही, एकदा केलं झालं, असं नाही. तुम्हाला किमान वर्षभर करून बघा, तुमच्या मुलांमध्ये किती बदल होतात ना ते बघा. नक्कीच बदल जाणवेल. मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही, एवढी तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.